हातकणंगले निमशिरगाव रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू, पत्नी गंभीर जखमी। येथील हातकणंगले निमशिरगाव रस्त्यावरील बसवानखिंडे येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकी स्वार बाबासो आनंदराव चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी हेमा बाबासो चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना बसवानखिंड परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनाची धडक होऊन हा भीषण अपघात घडला। अपघात होताच समर्थ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली। रुग्णवाहिकेमधून गंभीर जखमी हेमा चव्हाण आणि बाबासो चव्हाण यांना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र कोल्हापूर येथे उपचारादरम्यान बाबासो चव्हाण यांची प्राणज्योत मावळली। त्यांच्या पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात सुरू होते।